नेता गेल्यानंतर 5वा आठवडा निघतोय, पण चर्चा होत नसेल तर हे दुर्दैव आहे. ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशनात जर चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, एवढं मात्र नक्की सांगतो. आणि अजितदादासारख्या नेत्यावर ज्या पद्धतीनं अन्याय झाल्याचं दिसतंय, म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती त्या पाठीशी आहे का, या शंकेला जागा उरते. नसेल तर सभागृहात चर्चा घ्या, हरकत काय चर्चा घ्यायला. वारंवार तुम्ही मागणी करताय सर, तुम्ही वारंवार मागणी करताय चर्चेची, चर्चा होत नाही. सभागृहाला दादांचा गंभीर विषय महत्वाचा वाटत नाही. चर्चा न होण्याची कारणं काय आहे ते मला कळलं नाही. आम्हाला अपेक्षित आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं ही राज्याच्या गृह खात्याकडूनच आली पाहिजे. त्याकरता गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात असले पाहिजे. पण 2-3 दिवसांपासून ते दिल्लीला असल्याचं कळलं. पण पुढच्या आठवड्यामध्ये ते सोमवारी मला असं वाटतं यावर चर्चा घेतील, कारण स्वतः सभापती राम शिंदे साहेबांनी त्याबद्दल काल चेअरवरून सांगितलंय. त्यामुळे अजून एक सोमवार वाट बघूया आपण. म्हणाले की सीआयडीकडे सीबीआयकडे तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री सुद्धा सुनेत्रा पवारांनी निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, पण अद्याप सीबीआयकडे हे मार्ग केलेलं नाहीये. ही बाब गंभीर आहे ना. दादासारख्या नेत्याच्या संदर्भात 2-2दा निवेदनं देणं, स्मरणपत्र देणं, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्यानंतर साधं सीबीआय चौकशी जर होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. बरं, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी जी चौकशी मागितली, अद्यापही सीबीआय चौकशीच्या अनुषंगाने, इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने काही जबाब नोंदवले गेले पाहिजे होते. महाराष्ट्राच्या समोर काही प्रश्न आहेत. जे लोक मला सल्ला देत आहेत ना इथे, आमचे मित्र काही आमदार, की काय त्याच्यामध्ये काय झालं नाही, तर त्याला सांगायचं आहे का, तुझा नेता जर गेला असता रे एखादा, तुला तर वाईट वाटलं असतं ना. महाराष्ट्राला प्रश्न असे आहेत, दादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, दादा कलिना गेटनं, मी रोजच विचारतोय, आजही विचारतोय, विमानात बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, साहिल मदन सध्या कुठे आहे. ह्या प्रश्नाची उत्तरं सभागृहात चर्चा आल्यानंतर मुख्यमंत्रीच देतील. जर सीसीटीव्हीचं फुटेज भेटलं असेल सीबीआय चौकशीमध्ये तर ते सार्वजनिक करावं, म्हणजे कळू द्या ना. विमानात 6 माणसं गेली की 5 माणसं गेली, 6 माणसं गेली तर 5 मृतदेह कसे सापडले, आणि 5वा एक जर अब्सेंट आहे तर मग सुमित कपूर कुठे आहे, सुसाईड बॉम्बर म्हणून कोण होतं विमानामध्ये, हे काही प्रश्न चुकीचे नाहीत आणि हे प्रश्न सभागृहात विचारले